आरक्षण हा आपल्याकडे राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील विषय आणि याच आरक्षणासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टानं आज दिलेला आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीआधी जे 10% आर्थिक आरक्षण मोदी सरकारनं दिलेलं होतं ते सुप्रीम कोर्टानं आज वैध ठरवलेलं आहे। 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ होतं आणि 3-2 अशा बहुमतानं हा निकाल आलेला आहे। हा निकाल खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून या निकालाचे काही कंगोरे समजून घेण्यासाठी आत्ता माझ्यासोबत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या निकालाचा अर्थ। शिंदेसाहेब, मुळामध्ये हा जो निकाल आलेला आहे त्याचं थोडक्यात सार तुम्ही नेमकं काय सांगाल? इतके दिवस आपल्याला आर्थिक निकषावरती आरक्षण हे काहीतरी अघटित किंवा म्हणजे असं होईल असं वाटत नव्हतं, पण ते आता झालेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने ते वैध पण ठरवलेलं आहे। आता केंद्र सरकारने एक लोकांना आश्वासन दिलं होतं 2019च्या लोकसभेच्या आधी की आम्ही आर्थिक निकषावर आरक्षणासाठी पुढाकार घेऊ आणि त्याप्रमाणे त्यांनी एक कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आणली। पार्लमेंटनी दोन्ही हाऊसेसनी ती रॅटिफाय केली, प्रेसिडेंटनी रॅटिफाय केली, मग ती चॅलेंज झाली सुप्रीम कोर्टात। तर सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाल्यावर जनहित अभियान म्हणून त्याची केस, बरेच 50-52 पेटिशनर्स होते त्याच्यात, की हे चुकीचं होतं आहे आणि ह्याच्यामुळं जे मूळ आरक्षण जे संविधानाने दिलं आहे त्याला धोका पोहोचेल। तर आज सुप्रीम कोर्टाने असा, ललित साहेबांचा आज शेवटचा दिवस होता, ते हे घटनापीठ लीड करत होते आणि त्यांनी 3-2नी असा निर्णय दिलेला आहे। मेजॉरिटी डिसिजन झालं आहे, 3 लोकांनी ते वैध ठरवली आहे ती 103rd अमेंडमेंट आणि 2 जजेसनी सांगितलं आहे की ही अमेंडमेंट मध्ये आम्हाला शंका आहे, ही एवढी ह्याच्यात म्हणजे। ज्या लोकांनी विरोध केला होता त्यांचा मूळ आक्षेप हा होता की आरक्षणासाठी सामाजिक मागासलेपण हा एकमेव निकष असला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या मागासलेपण हे काही निकष असू शकत नाही आरक्षणाचा। तर त्या संदर्भात निकालामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे ज्या न्यायमूर्तींनी याचं समर्थन केलं? ज्या निकालाचं समर्थन त्यांनी असं सांगितलं आहे, न्यायमूर्तींनी जस्टिस महेश्वरींनी सांगितलं आहे की हे जे आहे आरक्षण हे तुम्हाला आम्ही फक्त सोशल ह्याच्यावर नाही देते। आत्ता जे आपल्या ॲट प्रेझेंट कॉन्स्टिट्यूशनमध्ये आरक्षण आहे ते सुरुवातीला आपल्याला SC/ST समाजाला दिलं गेलं होतं आणि 92मध्ये OBC समाजाला दिलं गेलं होतं। तर त्याचं इंदिरा साहनी जजमेंटप्रमाणे असं हे होतं की 50% इट शुड नॉट एक्सीड, 50%च्या पुढे हे नाही जायला पाहिजे। तर आता हे 10% असल्यामुळं ते 50%च्या पुढे गेलेलं आहे। तर जजेसचं, मेजॉरिटी जजेसचं असं म्हणणं होतं की ते तुम्हाला कास्ट किंवा तुमच्या एका ह्याच्या तुमचं सामाजिक घटक आहे त्याच्यामुळं ते 50% लिमिट होतं, हे सगळ्यांसाठी आहे, म्हणजे जे जनरल कॅटेगरीमध्ये इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स आहेत त्यांच्यासाठी आहे, त्यामुळे 50%चं उल्लंघन झालं तरी चालेल असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यात 2 जजेसचं असं म्हणणं होतं की त्यांनी तर अजून पुढे जाऊन असं सांगितलं, आता हे मी तुम्हाला ठळक थोडेफार मुद्दे सांगितले जे त्यांनी कोर्टात उच्चारण केलं आहे, त्याचं डिटेल जजमेंट संध्याकाळी आज येईल आपल्या हाती। तर त्यांचं म्हणणं होतं की आरक्षण हे जे होतं, आता आपण 75 वर्ष झालेले आहेत, तर आरक्षणावरच आपल्याला विचार करावं लागेल असं 2 जजेसचं म्हणणं होतं ज्यांनी मेजॉरिटी जजमेंट दिली आहे की आरक्षण असो का किंवा नसो ह्याच्यावरच आपल्याला आता विचार करावा लागेल असंही त्यांचं म्हणणं होतं। आणि जस्टिस ललित आणि जस्टिस भटांनी ती मायनॉरिटी म्हणजे डिसेंटिंग जजमेंट दिली आणि ललित साहेबांनी त्याला सपोर्ट केलं। त्यांचं म्हणणं होतं की आधीपासून जे दिलं गेलेलं आहे आरक्षण त्याला तुम्ही ह्याच्यामुळं धक्का बसतोय आणि आता जर इथून पुढं तुम्ही 50%च्या वर गेला तर त्याच्यात वेगवेगळे कंपार्टमेंटलायझेशन होतील आणि कॉम्प्लिकेशन वाढेल। तर त्यामुळं हे जे आहे बेसिक स्ट्रक्चरला ते म्हणतायत की हे बेसिक स्ट्रक्चरच्या अगेन्स्ट आहे, असं मायनॉरिटी व्ह्यू होता, पण मेजॉरिटी व्ह्यू असाच आहे की हे व्यवस्थित आहे आरक्षण। 50%ची जी मर्यादा आहे ती महाराष्ट्राच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे, त्याच्या संदर्भात काही कन्फ्युजन पण खरं तर सकाळपासून आहे। नेमकं काय म्हटलेलं आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टानं 50%ची मर्यादा कायम राहिली पाहिजे असं म्हटलेलं आहे त्या जजमेंटमध्ये, की म्हणजे या केस पुरती ते अपवादात्मक स्थिती मान्य केली?
ह्या केस पुरतं नाही. आपला मराठा आरक्षणाचा मुद्दा कसा होता, मराठा आरक्षण म्हणजे एका समाजाला ते आरक्षण आहे, त्यामुळं ते 50% एक्सीड होऊ नाही शकत ह्या जजमेंटप्रमाणे. पण कारण ते सोशली OBC SC ST, मग त्याच्यात मराठा OBC स्टेटस आपण मराठा समाज मागत होता आणि ते 50%च्या वर गेलं असतं, त्यामुळं ते सुप्रीम कोर्टाने नाकारलं. पण आज हे जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स आहेत, म्हणजे ह्याच्यात कसं आहे, जे जनरल कॅटेगरीमध्ये इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहेत त्यांनाच ह्या 10% आरक्षणाचा फायदा होईल. वेळेस जस्टिस भट आणि जस्टिस ललितांचं म्हणणं होतं की विकर सेक्शन्स, सिनो कमिशन, जी मेजर सिनो कमिशन मंडल कमिशन बरोबरच ज्याचं झालं होतं की SC ST मध्ये पण अजून असे बरेच लोक आहेत जे बिलो पॉवर्टी लाईन आहेत, तर त्यांना ह्याचा फायदा होणार नाही. हे जे 10% आरक्षण आहे हे जनरलमध्येच जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स आहेत, ज्यांचे आर्थिक निकष मला वाटतं की 8 लाखाच्या वर तुमचं इन्कम रिटर्न नसेल, त्यांना हे होईल. तर मला वाटतं ह्याच्यात पण आता जसं मंडल कमिशनच्या वेळेस वगैरे काही आंदोलनं झाले होते, तसं आत्ता पण आता ह्याच्या पुढे तर अपील काय नाही आहे, कारण हे सुप्रीम कोर्ट आणि पार्लमेंटनी 3.5 वर्षानंतर मोदी सरकारचा जो निर्णय होता, जी घटना दुरुस्ती होती, त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे आणि हे आता घटनेच्या चौकटीत आहे, हे कोर्टानं सांगितलं. हो, आता ह्याच्या पुढे ह्याच्यात चेंज होणार नाही आणि ह्याच्यात रिव्ह्यू वगैरे होणं किंवा काय फेरविचार याचिका दाखल होणं जरी झाली तरी त्याच्यात काय हे होणार, कारण ह्याच्यावर डिटेलमध्ये ऐकलं गेलेलं आहे मॅटर. ज्या इतर वर्गांच्या आरक्षणाच्या मागण्या आहेत, म्हणजे महाराष्ट्रातलं मराठा आरक्षणाचं उदाहरण आहे, तर त्या मागण्यांवरती या निकालाचा काय परिणाम? तसा निकालाचा परिणाम होणार नाही, कारण त्यांनी स्पेसिफाय केलं आहे की जसं मराठा समाज किंवा काही दुसऱ्या राज्यात एखादा समाज, ते 50%च्या मर्यादाचे पुढे तुम्ही जाऊ नाही शकत, कारण त्याच्यात ते सोशली हे तेच कॉन्स्टिट्यूशनचा चौकट, म्हणजे इंदिरा साहनी जजमेंट दिलं आहे की तुम्ही मराठा समाजासाठी किंवा कुठल्या जाट समाज कुठलाही असेल, पटेल समाज, त्यांच्यासाठी ते सामाजिक ह्याच्यात येतात, तर ते 50%च्या वर नाही जाऊ शकत. पण हे जनरल कॅटेगरीमध्ये जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन ते 50%च्या वर जाऊ शकतं, म्हणजे 10% अजून त्यांना मिळेल. म्हणजे आता कॉलेजेसमध्ये किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये, गव्हर्मेंट जॉब्समध्ये जे जनरल कॅटेगरीमध्ये इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहे त्यांना, जे बिलो पॉवर्टी लाईन आहेत पण ते जनरल कॅटेगरीमध्ये आहेत, त्यांना आत्तापर्यंत काहीच फायदा नव्हता आरक्षणाला, त्यामुळे त्यांची वाट आता सुकर झाली, त्यांना फायदा मिळेल आता. निकालाच्या दरम्यान आरक्षणाबद्दल न्यायमूर्तींची जी वक्तव्य आहेत, मतं आहेत, तर ती भविष्यामध्ये आरक्षणाची फेररचना होण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरू शकतील, जर म्हणजे ती राजकीय किंमत जर कोणी चुकवायची ठरवली किंवा धाडस करायचं ठरवलं तर? ते थोडं मला पण ॲज अ सुप्रीम कोर्ट लॉयर मी पण थोडं सरप्राईज्ड होतो की 2 न्यायमूर्तींनी ह्याच्यावर असं भाष्य केलं आहे की आता हे आरक्षण जे आहे, जे सगळंच आरक्षण आहे टोटल, ह्याच्यावरच आपल्याला आता पुनर्विचार करण्याची गरज आहे आणि ते ठेवावं की नाही हे पण आपण आता ठरवावं, कारण 75 वर्ष आपल्याला झालेले आहेत इंडिपेंडन्स पासून. तर हे आता असं झालं आहे, आत्तापर्यंत आपण हे डिस्कस करायचो वेगवेगळ्या फोरम्समध्ये वगैरे, पण सुप्रीम कोर्टाच्या 2 जजेसनी असं म्हणणं, दिस इज लाईक, हे आता त्याची चर्चा जास्त वाढेल आणि पुढे असंही होऊ शकतं की एखादा राजकीय पक्ष असंही म्हणू शकतं की आरक्षणच आपल्याला आता काढावं आपण, असं ते एक प्रोग्राम आणू शकतात आणि ते म्हणू शकतील की सुप्रीम कोर्टाने पण असं म्हणलेलं आहे, त्यांचा व्ह्यू दिलेला आहे की आरक्षणाबद्दलच आपल्याला पुनर्विचार. तर मला वाटतं हे ह्याच्यावर आता खूप सोशली आणि पॉलिटिकली ह्याच्यावर खूप डिस्कशन्स होणार आहेत आणि जसं 92मध्ये मंडल कमिशनच्या वेळेस झालं होतं त्या तसंच आत्ता पण बरेचसे त्याच्यावर आंदोलनं वगैरे होणं अपेक्षित आहे, पण आता हा निकाल तर फायनल आहे. हे होते ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे, ज्यांनी आजच्या निकालाचा नेमका अर्थ काय आहे, त्याचे वेगवेगळे पैलू काय आहेत हे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन कुलवंतसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.